जेनिफर, तू आज बिर्याणी करणार आहेस. लागणारं साहित्य काय आहे ते आपण बघूया. आणि जेनिफर आपल्यासाठी अख्ख्या कुटुंबाला पुरेल असा बिर्याणी हा पदार्थ करणार आहे. सगळे मिळून खाऊ, आनंदाने राहू. पटकन घेऊन या बिर्याणीसाठी लागणारं साहित्य. चला खवय्यांनो, आज आपल्याला करायची आहे कराची चिकन बिर्याणी. हो की नाही जेनिफर? लागणारं भलं मोठं साहित्य आहे ते आम्हाला सांगा. हा पिवळा भात आहे, सफेद भात, लाल भात, कोथिंबीर, तळलेले बटाटे, चिकन, तळलेला कांदा, दही, लिंबू, बटर, मिरची, पुदिना, टमॅटो, बिर्याणी मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, गरम मसाला, काळी मिरी पूड, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. परफेक्ट. लागणारं साहित्य अगदी तू व्यवस्थित सांगितलेलं आहेस. आणि सगळं प्रमाणात घेतलंय ना? हो. कशाची काही कमतरता नाहीये. फक्त मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की लगेच रंग कुठला घातलाय की काय भातामध्ये? रंग नाही घातलेला आहे. तर हा पिवळा भात कशाचा केलाय? हळदीचा. हळद घालून तो केलेला आहे. आणि हा लाल भात बीटरूटचा ज्यूस टाकून. बीटरूटचा ज्यूस. त्याच्यामुळे कुठलाही बाहेरचा अनैसर्गिक रंग नाही आहे. आम्ही नैसर्गिक हळद आणि बीट वापरून यांना रंग दिलेला आहे. बरोबर? त्याच्यामुळे ते आपल्या तब्येतीला मारक ठरणार नाही. आणि हा बिर्याणी मसाला घरचा आहे का विकत आणलाय? घरचाच आहे. अरे बाप, स्ट्रॉंग आहे. काय काय ह्याच्यात खडे मसाले आहेत, गरम मसाला आणि कांदा, अनियन पावडर, गार्लिक पावडर, दालचिनी पण दिसते थोडी, आणि तमालपत्र. खडा मसाला भाजून मस्त घरच्या घरी केला, एकदम झन्नाटेदार आहे. चला काय करूया पहिल्यांदा जेनिफर? आपल्याला मिक्सचर वाटून घ्यायचंय. त्याच्यासाठी एक बोल लागेल. हो, देणार ना मी तुम्हाला. हे बघा सगळं तयार आहे. पहिल्यांदा करायचंय वाटण. काय काय लागणार आहे वाटणामध्ये? आपल्याला कांदे लागतील. तळलेला कांदा थोडासा साईडलाच ठेवूया, गार्निशिंग साठी लागेल आपल्याला. अरे तो तर फार भारी लागतो. मी तर बिर्याणीवरचा तळलेला कांदा आधी सगळ्यात फस्त करतो. थोडासा काढून घेतला आपण. ठेवा. आणि कोथिंबीर थोडीशी एकदम. टोमॅटो. हा काय बिर्याणी मसाला टाकून देऊया आपण. जिंजर गार्लिक, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, पुदिन्याची पानं. बस. त्याचं करायचंय वाटण. नाही, अजून टाकायचंय. हळद थोडीशीच, मीठ चवीनुसार. बरं, आता आपण काय मीठ घातलं. मिरच्या टाकूया आपण. हे बऱ्यापैकी तिखट होईल ना वाटण? होईल. आपण जास्त मिरच्या टाकूया. हो, टाका. मला खूप आवडतं तिखट. तू बिंदास घाल. आणि हे काळी मिरी पूड, लाल तिखट मस्त. आणि लिंबू टाकून वाटून घेऊया. बरं, वाटण म्हणजे अगदी पाणी घालून पेस्ट करायची का जाडसर? अगदी नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आपण. बरं. आणि त्याला तेल घालायचंय. हो. बर, बघ शेजारी दादा असला की असे फायदे असतात. हा ना. दे, दही मी घालतो. किती लागणार आहे मला सांग? अजून 1 चमचा टाक. बस. क्या बात है यार. आता ह्याचं होईल वाटण. हो, सगळं आपण घातलेलं आहे. वा. कराची चिकन बिर्याणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याचं आपल्याला करायचं आहे वाटण करूया, वाटायला देऊया. पण आमच्याकडे एक सिस्टीम आहे. इकडे आमच्या मदतीला एक आचारी बुवा असतात. आणि ते आचारी बुवा माहिती माहितीये मला. तू पाहिलंय का हे कार्यक्रमात? वा. पण ते असं तसं येत नाही, त्यांना बोलवावं लागतं. पण ते ना माहिती मला कसं बोलवतात. तू या पाहुण्याने आता हात करायचे 2 आणि त्यांना या प्रेमाने थोडं जेनिफर. अच्छा, या. येस. आणि त्यांनाही द्यायचं वाटण करायला. आचारी बुवा, विनंती आहे याचं वाटण करून घेऊन या. नमस्कार. येस, थँक्यू. मला सांग, जेनिफरला राग कशाचा येतो? असं लगेच येतो. म्हणजे असं नाही की मी उठून मारेल वगैरे, पण चिडचिड होते का? होते. कशामुळे होते? असं कोण बॉडीवरती बोललं किंवा काय बॉडी शेमिंग. असं तुला अनुभवायला आलं कधी? खूप वेळा. आता तर सवयच झाली आहे. लहानपणीपासूनच तसं होतं माझं. अच्छा. पण आता मी कॉन्फिडंट आहे.
मी जशी दिसते त्यावर. पण लहानपणीपासून खूप लोक यायचे, बोलायचे की तू जाडी आहेस, कमी हो कमी हो. पण मग ह्याचा तुला त्रास व्हायचा? आधी व्हायचा आणि आता तर मी हसण्यात घेते की आता काहीच होईल, जाऊ द्या. पण आता ते जे लोक बोलतात त्यांना तुला आता काही सांगायचं असेल तर तू सांगशील काय? मी करणार, पण थोडा वेळ लागेल, पण मी करेल. नाही, weight मला loss. उलट सांगायचंय, तू केलं नाही केलं, तू तशी दिसली नाही त्यांना जशी हवी तशी, किंवा बारीक नाही झाली तरी तू अत्यंत सुंदर आहेस. त्याच्यामुळे तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. या निमित्ताने मला हे सांगायचं की लिबरल होणं, आजकाल आपण म्हणतो ना लिबरल होणं, हा, लिबरल होणं म्हणजे छोटे कपडे घातलेत, रिलेशनशिप मध्ये आपण खूप पुढे गेलो म्हणजे लिबरल होणं नाही. नाही. आपण समोरच्या माणसाला आहे तसं स्वीकारलं, त्याला दोष न देणं हे लिबरल होणं आहे. हो. हे मी माझ्या घरातून तुला सांगतो. त्याच्यामुळे ते तू आहे. बोलले नाही बोलले हा तर त्यांचा मुद्दा. और वो कहते हैं ना, दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे मेरे बारे में लोग. लोक. कशाला काय विचार करायचा आहे? तुझ्या घरचा किराणा ते भरणार नाहीत ते. आणि तू काही त्यांच्याकडे भांडे घासायला जाणार नाही. तू तुझ्या कष्टाने मोठी होणार आहेस ना. हो. विषय संपला. माझ्या आई वडिलांनी मला असा जन्म दिलाय जे आहे ते आनंदात आहे. त्याच्यामुळे बॉडी शेमिंग हे तर करायलाच नाही पाहिजे. पण जर केलं तर ते त्यांची कमकुवत बाजू तुझ्याशी बोलून तुला दाखवतात. हा. ते तुझ्या कमकुवत कुठल्याही बाजूवरती हात ठेवत नाहीत. तू जशी आहेस तशी सुंदर आहेस आणि अशी उभी राहिल्यानंतर तू एखादी हिरोईन वाटतेस. त्याच्यामुळे मला तर फार अभिमान आहे की आमची जेनिफर अशी आहे. थँक्यू. सो थँक्यू बी so कॉन्फिडंट much. Yes. अँड बी ॲज यू आर. येस येस. वा, फार भारी. आपण वाटण तयार करायला दिलेलं आहे. हो. पण इथे कसं तू वाटण तयार करायला दिलं वेगवेगळे पदार्थ घालून, काही वेळेला खवय्यांकडे तेवढाही वेळ नसतो. आपल्याला इझी पटकन हवं असतं. Easy to make. मग हे कष्ट आपले काही लोक कमी करतात. आपलं वाटण तयार आहे, हो. प्लीज या या, या 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 या. येस, थँक्यू सो मच आचारी बुवा. आम्ही तुमचे Thank आभारी you. आहोत. वा, तू ड्रेसला मॅचिंग असं वाटण केलंयस हा? हा. एकदम परफेक्ट. मस्टर्ड येलो. हा. काय करायचं आता पुढे जेनिफर? आपल्याला कढई लागेल. कढई लागेल. येस. आपण बटर. बटर ओके. आणि तेल लागेल, तर बटर करपणार नाही. किती घालायचं बटर बस. आणि तेल हो. हे किती? बस बस. जेनिफर, आजच्या कॉलेजच्या 11वी-12वीच्या मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ग? मोबाईलला रिचार्ज नाहीये, गाडीत पेट्रोल नाहीये, नाही. म्हणून स्टडीजचं प्रेशर अच्छा ते खूप आहे तर का? आहे, खूपच आहे. कारण की सारखे री एक्झाम्स पण होतात. बटर आणि तेलाचं मिश्रण छान गरम झालेलं आहे. आता काय करूया? आता आपण चिकन घालूया त्याच्यात, टाकूया. सॉरी, सगळ्यात आधी चिकन. हा. घ्या ना. ते आपण स्लो गॅसवरती ठेवूया. ठीक आहे. हे काय चिकन परतून घ्यायचंय? हा. आणि ते झाकण ठेवायचं. ठेवूया थोड्या वेळासाठी. आणि नंतरला मग आपण हे जे वाटण केलंय ते आपण त्याच्यात टाकूया. ठीक आहे ना, आपण थोडा वेळ वाट बघूया ना, गप्पा मारूया. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा टेम्पो ड्रायव्हर आहेत, स्वतःची टेम्पो आहे. अरे वा. आणि मग ते मुंबईतल्या मुंबईतच चालवतात का? नाही, इंडिया फिरतात. हो. हो. मग तू कधी बाबाच्या टेम्पो बरोबर फिरलीये का? हो. भारी वाटतं ना? मस्त एकदम. मस्त. आई काय करते? आई हाऊस वाईफ आहे. ग्रेट. चला, हे परतून झालंय चिकन. आता काय करायचंय? हे टाकून घेऊया. वाटण टाकायचंय. हा. चिकनला पाणी सुटेल ना तेव्हा आपण वाटण टाकून घेऊया. सगळं वाटण टाकून घेऊया. पाणी लागलं तर, नाही तर चिकनला तर पाणी सुटतच. हो, त्याच्यामुळे वेगळं पाणी टाकायची गरज नाही. गरज नाहीये. ठीक आहे. हे मगाशी जे वाटण आपण केलं होतं सगळं एकत्र मिक्स करून, हा. मसाले बिसाले, हा. ही खरी त्याची चव मला वाटतं ह्याच्यात आहे. हो. सुगंध तर छान येतोय. कराची चिकन बिर्याणी हा. आपल्याला कराची आहे. हा विनोद आहे. ह्याच्या हसायचं होतं. सॉरी. आता याच्यात काय घालूया? झालंय छान, त्याला तेल सुटलंय. आता काय? बटाटे बर. तळलेले. तळलेले बटाट्याचे काप. हो. आपण आता तळलेले बटाट्याचे काप घातले आणि चिकन पण छान शिजत आलेलं आहे. पुढे भात मी हाताने टाकतो. हो, हातानेच घाला की. भात हे शिजवलेले आहेत. हा, भात शिजवलेला आहे. हो. ते बिर्याणी मध्ये लेअरिंग करतात, लेअरिंग ते आहे हो. का ह्याच्यात? ह्याच्यात नाहीये, म्हणून अच्छा. ती एकदम ये वेगळी पूरा आहे. मिक्स वाला. हा.